नमस्कार. इंडियन व्हॉइस मध्ये स्वागत. देशात काही ठिकाणी अजून मतदान बाकी असलं तरी महाराष्ट्रातल्या निवडणुका संपल्या, प्रचार संपला. पण खरंच प्रचार आणि अपप्रचार संपला असं म्हणता येईल का? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधला अपप्रचार थांबेल का? मागे एकदा व्हॉट्सअप ग्रुपवर एकाने मेसेज टाकला, स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जो बनवलाय त्याचं वैशिष्ट्य असं की पूर्वेकडून आकाशातून चीनचा हल्ला झाला तर पटेलांच्या पुतळ्याचे हात आपोआप उंचावले जातील आणि त्यातून तोफेचे गोळे सुटून प्रतिहल्ला होईल. या मजकुरावर अनेकांनी अंगठा उमटवला. कुणी मोदीजींचा मास्टर स्ट्रोक असं म्हणत कौतुक केलं. पण कुणालाही या मेसेज मधला दावा अतिशयोक्त, खरं तर हास्यास्पद आहे असं वाटलं नाही. आहे की नाही कमाल? साधी गोष्ट, स्टॅच्यू ऑफ युनिटीची वेबसाईट उघडायची, त्यात सगळी माहिती आहे. त्यात हा असला अचरट दावा मुळीच केलेला नाही. कधी कधी तर मीडिया सुद्धा 2000च्या नोटमध्ये चिप असल्याचा दावा करते. युनेस्कोने जनगण मनला अवॉर्ड देणे, नासाने फोटो काढणे यासारखे फॉरवर्ड्स असतात आणि अनेकदा नीट न वाचताच ते पुन्हा फॉरवर्ड केले जातात. यातून चुकीची खोटी माहिती पसरवली जाते. आता जे उदाहरण दिलं ती माहिती खोटीच. या खोटेपणाने कुणाचं फार नुकसान नाही झालं, पण 2 जमाती, 2 जाती, 2 धर्म, 2 भाषा यांच्याबद्दल चुकीची, खोटी, फेक माहिती पसरवली गेल्याने मारामाऱ्या, दंगली अशा अनेक घटना घडल्यात. आणि फक्त 1-2 समुदायांचं नाही तर सगळ्याच समाजाचं मोठं नुकसान होतं. अशांतता पसरते, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मुळात हा सोशल मीडिया म्हणजे काय? तर कम्युनिकेशनचं एक माध्यम, संवाद आणि संपर्क याच्यासाठी एक मंच. आपण तो मंच सुजाणपणे वापरत आहोत का? तर तसं दिसत नाहीये. 2008-9च्या सुमारास आपल्याकडे फेसबुक आलं. त्यानंतर बहुधा 10-11 मध्ये व्हॉट्सअप अवतरलं. 2014 साली मोदी सरकार सत्तेत आलं, त्यात या सोशल मीडियाचा फार मोठा वाटा होता. त्याच काळात फेक न्यूज हा प्रकार सुरू झाला. म्हणून सगळंच खापर आपण राजकीय पक्षांवर किंवा त्यांच्या IT सेलवर फोडण्यात अर्थ नाही. तर त्याच्या दुरुपयोगाला आपलाही हातभार लागत असतो, कधी जाणून बुजून तर कधी नकळत. कसा? तर एक क्लिक करून, मोबाईलचं एक बटन दाबून, कसलाही विचार न करता व्हॉट्सअपवर आलेल्या संदेशाच्या खरे खोटेपणाची खात्री करून न घेता आम्ही सरळ तो एखाद्या ग्रुपवर किंवा मित्राला पाठवून देतो. कधी फॉरवर्डेड ॲज रिसिव्ड असंही म्हणतो. जगातले शोध किंवा प्रसन्न करणारे विनोद हे फॉरवर्ड करणं वेगळं आणि राजकीय पक्षांसंबंधी कोणती तरी कालविसंगत क्लिप किंवा कसली तरी चुकीची माहिती ही पुढे पाठवणं वेगळं. यात फरक करायला आपण कधी शिकणार आहोत? हे सर्व आपल्याकडून करवून घेणारे राजकीय पक्षाचे IT सेल असतात. आणि यात भाजपने PhD मिळवली आहे हे तर सांगायला नको. त्यांनी जन्माला घातलेली खोटी नाटी माहिती, बदललेला इतिहास इतक्या जबरदस्त वेगाने लोकांच्या मेंदूत घुसला आणि स्थिरावला की लोक स्वतः पूर्वी वाचलेलं विसरून गेलेत, स्वतःचा विचार करणं विसरून गेलेत. समोर जो संदेश आला तो खरा मानला असं झालंय. आणि भाजपने जो द्वेषमूलक आणि समाजात दुही पसरवणारा विचार अनेक संदेशातून मांडला, हे दुःखद आहे की तो लोकांच्या मनातही शिरला. काय ती काँग्रेस विषयीची गरळ, काय ते मुसलमानांबद्दलचं विष. खुद्द पंतप्रधान काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेल्या गोष्टी काँग्रेस सत्तेत आल्यावर करतील असं खोटं बोलतात आणि केवळ पंतप्रधानांच्या भक्तीपोटी लोक ते खरं मानतात. हे दुःखद नाहीये का? खरं सांगा, तुम्हाला कधीतरी एक क्षण तरी वाटून गेलं असेल की खरंच गेल्या 70 वर्षात काही नाही झालं? असं कसं होईल? आजच्या सुखसुविधांचा पाया तर गेल्या 70 वर्षात घातला गेला असेल ना. काळ पुढे जातो, सुधारणा होत राहतात, पण सर्व दिसणाऱ्या सुधारणा आणि तथाकथित विकास आजच्या सत्ताधाऱ्यांनी केला हे मानणं भाबडेपणाऐवजी अज्ञान आहे. खरंच नेहरू सर्व चुकीच्या गोष्टींना जबाबदार होते? घेतलात का कधी अशा माहितीचा मागोवा? किमान पुन्हा फॉरवर्डचं बटन दाबण्यापासून तरी स्वतःला थांबवलं का? सोशल मीडियाचा इतका वाईट वापर कोणत्याच पक्षाने यापूर्वी केला नव्हता. ज्याच्याबद्दल द्वेष पसरवायचा त्याला मुसलमान करून टाकायचं. नेहरूंना मानणारे खूप लोक आहेत, मग चला त्यांना मुसलमान करून टाकू. तुम्हाला आठवत असेल, कित्येक महिने नेहरूंच्या पूर्ण खानदानांची धादांत खोटी माहिती व्हॉट्सअपवर फिरत होती. अत्यंत तर्कशुद्ध विरोध करणाऱ्या ध्रुव राठी नावाच्या एका अभ्यासू युट्यूबरला असंच रातोरात मुसलमान घोषित करून टाकलं. तेव्हा तुम्हाला कधी वाटलं नाही का की हा एक प्रकारचा कट शिजतोय? पद्धतशीरपणे मुसलमानांना आणि पर्यायाने ज्याला नेस्तनाबूत करायचंय त्याला हलकं, दुय्यम ठरवण्याचा. ही निश्चितच एक निंदनीय गोष्ट होती, पण त्याला तुमच्याकडून हातभार लावला गेला.
काहींच्या नकळतही असेल, त्यांना अजूनही वाटत असेल की व्हॉट्सअपवर आलेलं सगळं खरं असतं. पण असे कितीसे आणि अविचारी किती? भाजपच्या IT सेलची फेसबुकवरच्या एखाद्या विरोधी विचारावर पडणारी टोळधाड ही एखाद्या हिंस्त्र श्वापदाहून कमी नसते. ट्रोलिंग हा शब्द भाजपमुळे सर्वांना कळला. हे म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आपली ओळख लपवून काय वाटेल त्या भाषेत गलिच्छपणे फेसबुकवर लिहिणारे लोक या सत्ता बाजारात निर्माण झाले. त्यांचं कामच विरोधकांचं गलिच्छ भाषेत ट्रोलिंग करणं, त्यांचा आवाज चिरडून टाकणं. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी स्वाती चतुर्वेदी यांचं आय एम अ ट्रोल हे पुस्तक जरूर वाचा. सोशल मीडियाच्या अशा गढूळ वातावरणातही निर्भीड खरी पत्रकारिता करणारे रवीश कुमार किंवा आकाश बॅनर्जी, सिद्धार्थ वरदराजन, सोहित मिश्रा यांच्यासारखे काही हिंदीत आणि आता काही मराठी पत्रकार सुद्धा आपलं चॅनल चालवत आहेत. पण आपण जर केवळ टीव्हीवरच्या बातम्या बघणारे असू तर त्या सगळ्या खरं असतील असं नाही. त्या चॅनलच्या मालकाला आवडणाऱ्या मात्र नक्की असतील. फॅक्ट चेक म्हणजे सत्य काय हे कळू शकतं. गुगल तर मदत करतच, पण इंडियन एक्सप्रेस सारखी काही प्रतिष्ठित वर्तमानपत्रे किंवा ऑल्ट न्यूज सारख्या वेबसाईट्स सातत्याने सत्य आणि विवेकाचं भान शाबूत ठेवतात. आपल्या लेवलवर आपण फॅक्ट चेक कसं करायचं याबाबत थोडक्यात माहिती देणारा व्हिडिओ आम्ही सुद्धा लवकरच आणू. निवडणुकांचे टप्पे महाराष्ट्रात संपलेत, देशात संपत आलेत. पण पुढे निवडणुका विधानसभेच्या असतील, तेव्हा पुन्हा एकदा बेताल बडबड, खोटी वक्तव्य सुरू होतील. त्यात वाहवत जायचं की आपले विचार शाबूत ठेवायचे हे आपल्याच हाती आहे. मोबाईलवर आलेले फॉरवर्ड पुढे पाठवण्याच्या आधी फक्त विचार करा, इतकीच विनंती. इंडियन व्हॉइसला सबस्क्राईब, लाईक व शेअर करून सपोर्ट कराल अशी अपेक्षा. धन्यवाद.